नमस्कार. आज इथं आम्ही शहनाज फिश यांचे ओनर यांना भेटायला आलो आहोत. सर, आपल्याबद्दल सांगा थोडंफार. नमस्कार, मी शहनाज फिशचा ओनर कदीर कुतुबुद्दीन शेख. इथं आम्ही कमीत कमी 50 वर्षापासून ह्या व्यवसायात कार्यरत आहे. आमच्या आई आणि वडिलांनी हा स्टार्ट केला होता 1970मध्ये. त्याच्यानंतर आमचं हे 3rd जनरेशन आता या बिझनेसमध्ये आलं होतं. आई वडील असताना आम्ही भाऊ, माझा मोठा भाऊ हशमुद्दीन, बबलू आणि मी कदीर यांनी मग ते स्टार्ट केलं. कमीत कमी आमची एक पहिली ब्रांच होती, आता 4 ब्रांच झालेले आहेत. जेणेकरून पहिलं ब्रांच जे आहे औंध रोड खडकीमध्ये आहे, MM रेस्टॉरंटच्या शेजारी. सेकंड ब्रांच आहे ते औंध रोड भाऊ पाटील रोड. तिथं फक्त डिस्ट्रीब्युशनशिप आहे आपली. आपण तिथं थोडं रिटेल काउंटर बी लावलेलं आहे आणि त्यामध्ये जास्त करून आपण डिस्ट्रीब्युशन स्टार बाजार, झाफा, बिग बास्केट, नेचर बास्केट असं पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर पण हैदराबाद झालं, बँगलोर झालं, नाशिक, कोल्हापूर या ठिकाणी आपण स्टार बाजारला आपण सप्लाय करतो. तो काका, आपला माल कुठे येतो एक्झॅक्टली? माल सर आपला जो आहे रत्नागिरी आहे, मुंबई आहे, मुंबई हार्बर, त्यानंतर मुंबई प्रॉफिट मार्केट, अलिबाग, त्यानंतर दापोली, हरण्या बंदर, म्हणजे ऑल ओव्हर मोस्ट तुम्ही म्हणलं तर गुजरात, आंध्रा, तामिळनाडू, मद्रास, चेन्नई, म्हणजे हा पूर्ण ह्याच्यावरनं आपला टोटल फिश येतो. आपल्या स्वतःचे गाड्या आहेत, ते स्वतः म्हणजे गाड्या असल्यामुळं आपल्याला एवढं इन्सुलेट गाड्या आहेत. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे पार पडतो. जसं तुम्ही व्हरायटीजबद्दल बोलले, तुम्ही म्हणजे 50 ते 55 व्हरायटीज आहेत. मी सांगतो स्पष्टपणे, मला फक्त 3 प्रकार माहिती. पाम्पलेट झाला, बांगडा झाला, सुरमई झाली, कोळंबी झाली. लोकांना पण कळून देत नाही की आपल्याकडे काय प्रकारचे मासे आहेत. आपल्याकडं फिश 50 ते 55 व्हरायटीचे फिश जे आहेत हे फक्त म्हणजे सगळ्यांसाठी आहेत. म्हणजे साऊथ इंडियन झालं, महाराष्ट्रीयन झालं, बेंगोलीज झालं, ते आम्ही खूप लक्षात घेऊन काम करतो की प्रत्येक कस्टमरला ती फिशची जी त्यांना रिक्वायरमेंट आहे ती आपण अवेलेबिलिटी असतो. बघण्यात आलं तुमच्या इथं सॅमन वगैरे पण भेटतं. म्हणजे पुण्यामध्ये आत्तापर्यंत मी कुठं बघितलं नाही आहे की सॅमन असं. पिंक सॅल्मन जे आहे इम्पोर्टेड आहे, नॉर्वेजियनिक आहे आणि कस्टमर लोकांची डिमांड पण आहे. हाय प्रोटीन येतात आणि तो महाग आहे, पण कस्टमर त्याला प्रिफर करतात. तुमच्या इथं ते मिळमिळ काय ते स्क्विड? स्क्विड म्हणजे त्याला साऊथ इंडियनमध्ये म्हणलं तर कालामारी म्हणतात आणि आपल्या इंग्लिशमध्ये त्याला स्क्विड म्हणतात. आणि म्हणजे भरपूर ते जास्त करून साऊथ इंडियन लोक बी खातात आणि बाहेरचे कंट्रीजचे बी लोक खातात, आपल्या भारतातले बी खातात. असं काय हे नाही. स्क्विड हे भरपूर लोक त्याला आवड आहे सगळ्यांना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर ज्या वेळेस आपल्याकडं येतं तर तो कस्टमर नाराज होऊन जाऊ नये. तसं रिस्पेक्ट आणि क्लीननेस वगैरे एकदम बेस्ट आहे. आणि कस्टमर आल्यानंतर आपल्याकडे जे 50 ते 55 व्हरायटी आहेत त्यामध्ये कस्टमर कन्फ्यूज होतं की आम्हाला घ्यायचं काय. कस्टमर अगर एखादी वस्तू घ्यायला आला आहे, एखादा फिश घ्यायला आला आहे, तर तो कमीत कमी 3-4 फिश व्हरायटीज घेऊन जातो. एवढं म्हणजे नक्की. बांगलादेश म्हणजे बांगलादेशचं एल्साची जी टेस्ट आहे ते एकदम ॲब्सोल्यूट, म्हणजे कुठंही तो भेटणार नाही आपल्याकडं. म्हणजे आपण स्वतः तिकडनं बांगलादेशवरनं इथं मागवतो आणि बंगाली कस्टमरला ते पाहिजेच, म्हणजे इम्पॉर्टेड त्यांना ते हवं आहे. आणि आत्ता जे दुर्गापूजेच्या वेळेस आहे तो आम्ही ते प्लेननी मागवला बांगलादेशवरनं खास कस्टमरसाठी. दुर्गापूजाच्या वेळेस त्यांना ते खूप म्हणजे ইম্পর্টেন্ট त्यांच्यासाठी এলসা। মানে এখানকার মাছ খুব ভালো, তোমরা খেয়ে দেখো, ভালো লাগবে।